तुम्हाला माहिती आहे का, जसं चरक संहिता, सुश्रुत संहिता किंवा वाग्भट संहिता याच्यामध्ये ज्या पद्धतीने आयुर्वेदिक औषधं विविध आजारांवरती सांगितलेले गेले आहेत, तसेच उपचार आपल्या आध्यात्मिक ग्रंथांमध्ये सुद्धा मिळतात. जर तुम्ही मन लावून त्याचा अभ्यास केला, डिकोड करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला जाणवेल की फक्त आयुर्वेदिक ग्रंथांमध्येच नाही, तर हे ज्ञान आयुर्वेदाचं हजारो करोडो वर्षापूर्वी देखील होतं. जेव्हापासून पृथ्वी तलावरती हा जीव निर्माण झाला, तेव्हापासून आयुर्वेदाचं ज्ञान उपलब्ध होतं. आयुर्वेदामधील जी औषधं ज्या ज्या ग्रंथांमध्ये मेन्शन केलेली आहेत, ओके, तशीच सगळी गोष्ट आपल्याला पाहायला मिळतात आपल्या आध्यात्मिक ग्रंथामध्ये. नवनाथ झालं, स्वामीचरित्र सारामृत झालं. तर आज आपण एक श्लोक मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे, जो आहे स्वामीचरित्र सारामृतमधला अध्याय 9. ओके, ह्या ग्रंथामध्ये स्वामींनी उल्लेख केलेला आहे एका शंकरराव नामक व्यक्तीचा, जे ब्रह्मसंबंध म्हणजेच खूप जुनाट पद्धतीचा स्किन डिसऑर्डर, तर या ब्रह्मसंबंधाने ते ग्रस्त असतात स्किन डिसऑर्डरने, आणि त्याने बऱ्याच ठिकाणी औषधं घेतलेली असतात, परंतु त्यांना कुठेही त्याचा लाभ होत नाही. तर ते जेव्हा स्वामींकडे येतात, तर स्वामी त्यांना एक उपचार सांगतात, जो अतिशय साधा सरळ आहे आणि जो तुम्हाला इझिली अवेलेबल आहे. आयुर्वेदिक औषधं मोस्टली आपण ज्या आपल्या आजूबाजूला उगवतात त्याच्यापासूनच मोस्टली सगळी औषधं बनत असतात, परंतु आपल्याला त्याचं ज्ञान नसल्यामुळे किंवा आपल्या आध्यात्मिक ग्रंथामध्ये जे लिहिलेलं आहे ते आपण डिकोडच करत नाही. आपण फक्त कुणीतरी आपल्याला पारायण करायला सांगितलं आहे, आपल्याला एखाद्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन म्हणून बाहेर पडायला सांगितलेलं आहे, म्हणून ते वाचतो, पण त्याचा गूढ अर्थ जाणून घेण्याचा किंवा ते डिकोड करण्याचा प्रयत्न आपण कधीच करत नाही. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे स्वामीचरित्र सारामृतमधला अध्याय 9, त्याच्यातला हा श्लोक आहे. मी तुम्हाला हा वाचून दाखवते. स्वामी राज आज्ञापित बारुक्य वाटून निंबपत्र, 10 मेरे त्यात घालावी, ते घ्यावे व औषध, तेणे जाईल ब्रह्मसंबंध, जाहल्या स्वामीराज वैद्य, व्याधी पळे आपणाची. तर शंकररावांचा जो ब्रह्मसंबंध होता, त्याचा उपचार किंवा त्याची ट्रीटमेंट स्वामींच्या काळातही अवेलेबल होती किंवा स्वामींना त्यांचं ज्ञान होतं. ओके, तर त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये बारीक वाटून निंबपत्र, म्हणजे कडुनिंबाची पानं आणायची, त्याला अतिशय बारीक वाटून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 10 काळे मिरे, ओके, म्हणजे 10 काळे मिऱ्याचे दाणे त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि तेही व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि ते रोज जर त्याचं सेवन केलं तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा स्किन डिसऑर्डर असेल, अगदी खूप जुना जरी असला तरी जर तुम्ही हे निष्ठेने कडुनिंबाचं पान आणि त्याच्यामध्ये काळे मिरे, आता इथे 10 काळे मिरे सांगितलेले आहे, कारण त्या काळामध्ये जेव्हा स्वामींच्या काळामध्ये तेव्हा जे हे होते त्यांचं खाणं पिणं म्हणा किंवा त्यांचा आहार म्हणा, त्यांचं लाईफस्टाईल जे होतं ते फार शुद्ध पद्धतीने ते आचरत होते. परंतु आता कलियुगामध्ये जर आपण बघायला गेलं तर आपलं लाईफस्टाईल फार बिघडलेलं आहे. आपली झोपेच्या वेळा किंवा आपण वात स्वतःहूनच वाढवून घेतो, पित्त वाढवून घेतो लाईफस्टाईल फॉलो न केल्यामुळे. त्यामुळे तिथे 10 मिरेच्या ऐवजी तुम्ही अगदी 1 किंवा 2 जरी काळे मिरेचे दाणे ॲड केले आणि सपोज 1 चमचा जरी तुम्ही हे कडुनिंबाची पानं आणली, ओके, त्याचा पेस्ट केलं, 1 चमचा पेस्ट आणि 2 काळे मिरेचे दाणे, हे जरी ॲड करून ओरली घेतलात रोज सकाळी आणि संध्याकाळी, ॲटलिस्ट सकाळी एकदा तरी, ओके, आणि त्याचाच लेप तुम्हाला जिथेही कुठे स्किन डिसऑर्डर आहे किंवा त्वचेला खाज येते, इवन चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे असतील, सोरियासिस असेल, एक्झिमा असेल, तर त्या ठिकाणी जर हे अप्लाय केला तुम्ही, ओके, लोकली तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्या ह्याच्यावरती स्किन डिसऑर्डर जिथे आहे तुम्हाला तिथे, आणि तुम्हाला ते पोटातून पण घ्यायचं आहे. आणि त्याचा रिझल्ट काय येतो आहे ते तुम्ही मला एक साधारण 15 दिवस तरी हे यूज करून बघा, जे स्वामींनी सांगितलेला ट्रीटमेंट आहे. ओके, आणि ह्या व्हिडिओच्या खाली तुमच्या कमेंट्स टाका की तुम्हाला काय रिझल्ट मिळाला ह्या उपचारामुळे. श्री स्वामी समर्थ.